नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूची दिशा आणि जागा योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर आपल्या घरातील उपकरणं ही अग्नी तत्वाशी संबंधित असतील आणि योग्य दिशेला ठेवलेली नसतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि तसेच त्या वस्तू कायम खराब होत राहतात। आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरातील उपकरणं योग्य दिशेला ठेवायला हवीत आणि याचबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका। तर मग चला जाणून घेऊयात की सगळ्यात सुरुवातीला फ्रीज आणि टीव्ही ठेवण्याची योग्य दिशा। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक कोपऱ्याचे एक विशिष्ट महत्त्व आहे। वास्तुनुसार दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेयकोन या ठिकाणी टीव्ही किंवा फ्रीज ठेवण्यासाठी अत्यंत चांगली जागा मानली जाते। ही दिशा अग्नी देवतेला समर्पित असल्यामुळे इथे ठेवलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं लवकर खराब होत नाहीत। तसेच घरामध्ये तुमच्या सुख समृद्धी टिकून राहते। जर आपल्या घरातील दक्षिण पूर्व दिशेला जागा नसेल तर दुसरी जागा ही आहे उत्तर दिशा। परंतु ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच उत्तर पूर्व दिशेमध्ये कधीही टीव्ही किंवा फ्रीज ठेवू नये, यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होतो। तर आता फ्रीजच्या दरवाजाची दिशा कशी असावी तेही पहा। तर फ्रीज अशा ठिकाणी ठेवावा की त्याचा दरवाजा हा पूर्व दिशेला उघडेल। पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते। सूर्य हा सकारात्मक ऊर्जा दर्शवतो आणि यातील सकारात्मक ऊर्जा ही फ्रीजमध्ये जाते आणि व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते। दक्षिण दिशा ही नकारात्मक ऊर्जा असलेली मानली जाते। त्यामुळे या ठिकाणी फ्रीज जर ठेवला तर नकारात्मक ऊर्जा तयार होऊन अन्नपदार्थांमध्ये ती जाते, ज्यामुळे घरातील लोकांमध्ये अनेक नकारात्मक विचार वाढीस लागतात। यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं, आर्थिक अडचणी आणि मानसिक अशांतता निर्माण होते। वास्तुशास्त्रानुसार टीव्ही कधीही दरवाजासमोर ठेवू नका। याची मुख्य दिशा ही उत्तर किंवा पूर्व असायला हवी। या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, मात्र दक्षिण दिशा यासाठी नकारात्मक मानली गेली आहे। या दिशेला टीव्ही ठेवल्यास तो वारंवार खराब होतो किंवा सातत्यानं तो दुरुस्त करावा लागतो। तसेच तुमच्या घरातील शांतता देखील भंग होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमच्या घरामधील इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस म्हणजेच टीव्ही असेल, फ्रीज असेल, तर हे कुठल्या दिशेला वास्तुशास्त्रानुसार ठेवावेत जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।